पश्चिम विधानसभा मतदार संघ में देवलाई चौक नूर पार्क यहाँ पर राजू शिंदे इनकी कॉर्नर मीटिंग ली गई। हजारों नौजवान इसमें शामिल हुए। आम्ही 3 टाइम संजयजी शिरसाट यांना निवडून दिलंय, पण त्यांनी आमच्या मनासारखं इथलं काम नाही केलं। हालाकी ग्रीन 50 मध्ये त्यांचं घर आहे आमच्या पाठीशी आणि ती त्याच्या पाठीमागे आमची स्मशानभूमी। त्यांनी आतापर्यंत तो मुद्दा रगडीत आतापर्यंत आणला। या वेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे, राजू भाऊ शिंदे। का बरं राजू भाऊ शिंदे? का त्यांचं म्हणजे आम्ही N1 नारेगाव पिसादेवी म्हणजे या साईडला भरपूर कामं बघितलेले आहे, त्यामुळे आम्ही त्यांना संधी देणार आहे यावेळेस। यावेळेस पश्चिमचे कोण आमदार निवडून येणार आहे, काय ठरलं तुम्ही? पश्चिमचा आमदार यावेळेस म्हणलं म्हणजे राजू भाऊ शिंदेच राहणार आहे। कारण असं आहे की संजूभाऊ शिरसाटनं 15 वर्षापासून काही विकास केलेला नाही। जे आम्ही जेणेकरून बघतोय राजूभाऊ शिंदेचा वाढ झालेला आहे त्यांचा, तर आमचंही असं म्हणणं आहे की त्यांना आमचाही वाढ असाच विकासात करावा। त्यामुळे आमचं ठामपणे बहुमत हेच आहे की राजूभाऊ शिंदे 100%, 101%। राजू दान करा असं माझं म्हणणं आहे। लेडीजला ते विकास करतील, विकास करत इडून म्हणून त्यांनाच मतदान करणार। आमचं मत त्यांनाच राहणार इडून पुढं। मागच्या 15 वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये काहीच म्हणजे समस्या पाण्याची ड्रेनेजची ही झालेली नाहीये। रोड बनवला, ड्रेनेज लाईन टाकली, पण ते चंबरचं काम जसं तसंच आहे। चंबरला आज घुशी लागलेले आहेत, वारंवार चेकअप होत आहे। हे राजूभाऊ शिंदेच्या मार्फत आम्ही आता निवडून आणून त्यांच्याकडनं हे काम करून घेणार। यावेळेस कोण बनणार? यावेळेस पश्चिमचे आमदार हे राजूभाऊ शिंदे हेच बनणार। आतापर्यंत 3 टर्म आम्ही संजय शिरसाट यांना दिलेले, तरी आमच्या वार्डामध्ये 60 वर्षाने वस्ती बसलेली तरी पण इथं स्मशानभूमी नाही आहे। सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्मशानभूमीचा। 2 नंबर आहे, 10 दिवसाला पाणी येतं। तर हे समस्या सोडवण्यासाठी आम्ही राजूभाऊ शिंदे यांचा विकास N1 नारेगाव शिंदीबन इथं बघितलेला आहे, ब्रजवाडी त्या तसा भाग आमचा हम्मलवाडा, सिलिक मिल कॉलनी, मौनगर, शाश्वत कॉलनी असं व्हावं यासाठी आम्ही राजूभाऊ शिंदेला 2 नंबरचं बटन दाबून मशाल या निषेधीवर विजय करणार हेच आमचं निश्चित मत आहे।